वळ्यात पुढल्या बातमीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बहुप्रतीक्षित शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण करणार आहेत। नरेंद्र मोदी नेरुळ उरण लोकल मार्गाचं देखील लोकार्पण करणार आहेत। मोदींच्या हस्ते दिघा रेल्वे स्थानकाचं देखील आज उद्घाटन होणार आहे। सूर्य पाणी पुरवठा प्रकल्पाचं देखील मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल। तर नवी मुंबई विमानतळ परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे। हे तीन दृश्य आपण बघतोय। मुंबईमध्ये देखील नरेंद्र मोदी असणार आहेत। यावेळेला शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं त्यांच्या हस्ते लोकार्पण होईल। तर दुसऱ्या बाजूला नेरुळ उरण लोकल मार्गाचं आज लोकार्पण होणार आहे। दिघा रेल्वे स्थानकाचं देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडणार आहे। दरम्यान अटल सेतू परिसरातून माझे सहकारी अक्षय मणकणी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, आज शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण मोदींच्या हस्ते पार पडणार आहे। कशी सगळी तयारी झालेली आहे? सुमित, खरं तर अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या संपूर्ण अटल सेतू पाहिला जातं। जवळपास 21 किलोमीटरचा हा भारतातील सर्वात मोठा सागरी सेतूचं लोकार्पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। आणि या संपूर्ण लोकार्पणाची जय्यत तयारी जी आहे ती सध्या स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या आपण शिवडी या परिसरामध्ये आहोत, जिथून अटल सेतूला सुरुवात होणार आहे। अर्थात दक्षिण मुंबईपासून ते नवी मुंबईपर्यंत जोडणारा हा संपूर्ण अटल सेतू असणार आहे। आणि अत्यंत महत्वाकांक्षी हा प्रकल्प आहे। भारतातला सगळ्यात मोठा सागरी सेतू आहे। जवळपास 16 किलोमीटरचा हा संपूर्ण रस्ता जो आहे हा सेतूचा हा सागरी मार्गातून असणार आहे। तर 5 किलोमीटरचं पुढचं अंतर जे आहे ते जमिनीवरील उन्नत मार्गावरती असणार आहे। खरं तर आज तिन्ही पक्षाचे अर्थात महायुतीचे पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, ते अटल सेतूच्या या संपूर्ण कार्यक्रमाला नवी मुंबई, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे, तिथे उपस्थित असणार आहे। परंतु या अटल सेतूच्या मध्यभागी शिलान्यास जे आहे, कोनशिलेचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईमध्ये आगमन जे आहे ते लायन गेट वरती होईल। त्यानंतर त्यांचा ताफा जो आहे तो फ्रीवे वरतून याच अटल सेतूच्या मार्गाने नवी मुंबईच्या दिशेने जाणार आहे। आणि नवी मुंबईला विमानतळ परिसरामध्ये त्यांची भव्य जाहीर सभा जी आहे ती होणार आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीचं बिगुल जे आहे ते आजपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते वाजलं जाणार आहे। कारण की लोकसभा निवडणुकीसाठी अवघा काही वेळ शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे आता निवडणुकीचे वारे जे आहेत ते वाहतात आणि तत्पूर्वी मोदींचा अत्यंत महत्त्वाचा दौरा। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण